लोकसहभाग, नियोजन, लोकाभिमुख, सुलभ निर्णय प्रक्रिया या त्रिसूत्रीचा अवलंब करून महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडकेंनी मतदारांना भावनिक साथ घातली. राहुलनगर, बिच्छू टेकडी येथे आशीर्वाद पदयात्रेचं स्वागत नागरिकांनी केलं. महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांना सर्व शक्तीनिशी वडाळी, देवीनगर, प्रबुद्धनगर, सुदर्शननगर येथील नागरिकांनी प्रतिसाद दिला. शुक्रवारी सकाळी निघालेल्या पदयात्रेतून सुलभा खोडके यांनी गृहभेटी दिल्या. खोडके यांच्या आशीर्वाद पदयात्रेचं शहरात जागोजागी भव्य स्वागत करण्यात आलं. कामगारांचं जीवनमान सुधारणं, त्यांचा सामाजिक तसंच आर्थिक विकास होण्यासाठी आपण प्रयत्नरत आहे, असा शब्द महायुतीचे उमेदवार सुलभा खोडके यांनी दिला आहे. राहुलनगर, बिच्छू टेकडी येथे आशीर्वाद पदयात्रेचं स्वागत करत नागरिकांनी महायुतीचे उमेदवार सुलभा खोडके यांना सर्व शक्तीनिशी प्रतिसाद दिला. वडाळी, देवीनगर, प्रबुद्धनगर, सुदर्शननगर येथे गृहभेटीतून महायुतीचे उमेदवार सुलभा खोडकेंनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन नागरिकांना केलं. मतदानाचा आशीर्वाद रूपी साथ देऊन मला पुनश्च जनसेवेची संधी द्यावी, अशी भावनिक साथ वडाळी, देवीनगर, परिवारपुरा, प्रबुद्धनगर येथील नागरिकांना सुलभा खोडके यांनी घातली. राहुलनगर, बिच्छू टेकडी, गजानन नगर, अंध विद्यालय, वडाळी परिसर, देवीनगर, परिवारपुरा, गवळीपुरा, मातंगपुरा, शीखपुरा, सुदर्शन नगर, वडाळी तलाव आदी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक युवतींनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.